नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आलेला आहे, एक गोड रेसिपी. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे इन्स्टंट मालपोहा. तर इन्स्टंट मालपोहा का, कारण की मालपोहा ह्या दोन पद्धतीने बनवतात आणि मी दाखवणारी जी पद्धत आहे तो झटपट होणार आहे. तुम्हाला कधी असं अचानक करावं असं वाटलं काहीतरी गोड तर तुम्ही हे करू शकता. ह्याच्यासाठी साहित्य 5 ते 6 इन्ग्रेडियंट्स लागतात. आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर, दूध, साखर, मैदा, ड्रायफ्रुट्स, त्याच्यानंतर वेलची पावडर आणि इन्स्टंट म्हणून आपण करणार आहोत इनोचा यूज. आणि तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरचा सुद्धा वापर करू शकता, ज्याने आपला जे आपण पाक बनवणार त्याच्यात थोडेसे केशरचे काही टाकलं तर आपल्या पाकला छान टेस्ट पण येते आणि कलरसुद्धा छान येतो. आता मालपोहा बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी मेजरमेंट दाखवत आहे त्याच मेजरमेंटने घ्या. म्हणजे तुम्ही ह्याच्यापेक्षाही जास्त बनवत असाल तर तुम्ही जे बाउल यूज कराल तेच बाउलचा वापर करून तुम्ही साखर घ्या, दूध घ्या, मैदा घ्या. म्हणजे आता 1 वाटी जर तुम्ही मैदा घेतला तर पाऊण वाटी तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची, हा रेशो करायचा. तर सर्वप्रथम मी काय करत आहे, कढईत मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा मी आता व्यवस्थित पाक बनवून घेणार आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवून साखर वितळून घ्यायची आहे. साखर एकदा वितळली की आपल्याला परत तो गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवर करून जो गुलाबजामचा आपण पाक बनवतो तसा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. इकडे पाक बनत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचे आहे, मी आता एका बाउलमध्ये मैदा आणि मिल्क पावडर दोन्ही साहित्य मिक्स करून घेत आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं दूध ॲड करून घ्यायचं आहे. एकदम दूध सुरुवातीला तुम्ही टाकू नका, कारण की आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी आहे ही डोसा बॅटर जे आपण बनवतो त्याप्रमाणे करायची आहे, नाहीतर पॅनकेक जे बनवतो त्याप्रमाणे. सुरुवातीला तुम्ही थोडंसं घट्ट ठेवा, कारण की आपल्याला हे अजून जेव्हा आपलं हे बॅटर बनेल आपल्याला ते अर्धा ते 1 तास, म्हणजे जितका अर्धा तास तरी मिनिमम तुम्हाला हे बॅटर ठेवायचं आहे. म्हणजे जे सगळे आपण पावडर इन्ग्रेडियंट्स जे ॲड केलेले आहेत, म्हणजे मैदा आणि त्याच्यानंतर मिल्क पावडर, तर ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे, शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकदा अर्धा तास झाला की आपण एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची आणि नंतर त्याच्यात आपण जर वाटलं की आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे तर थोडंसं तुम्ही दूध ॲड करू शकता. इकडे तुम्ही बघू शकता की मी जे 1 बाउल म्हणजे एका बाउलमध्ये दूध घेतलेलं होतं तेवढं ऑलमोस्ट यूज केलं, हार्डली 1 ते 2 चमचे राहिलेले आहे. बनवायच्या आधी आपल्याला ह्याच्यात सोडा ॲड करायचा आहे, सुरुवातीला नाही करायचा. म्हणजे जस्ट तुम्ही आता मालपोहा बनवायला घेणार त्याच्यात 2 मिनिटं आधी आपल्याला सोडा टाकायचा आहे. त्याच्यानंतर काही ड्रॉप तुम्ही पाण्याचे त्याच्यात टाका. म्हणजे काय होतं की आपण जो सोडा यूज केलेला असतो, सॉरी इनो यूज केलेला असतो, तर त्या इनो ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. तर आपल्याला इनो ॲक्टिव्हेशनसाठी थोडे काही पाण्याचे ड्रॉप टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मिसळून घेते. आता मला थोडंसं असं जाणवलं की आपलं हे मालपोहाचं मिश्रण घट्ट झालेलं होतं, तर मी काय केलं, त्याच्यात थोडंसं जे राहिलेलं दूध होतं 1 ते 2 चमचा ते मी ॲड करून पुन्हा एकदा फेटून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं, पॅनमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तसं तुम्हाला तुपातला मालपोहा करायचा असेल तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. नंतर एक छोटा चमचा घ्या आणि त्याने अलगद सोडायचे आहेत आपल्याला. काही तुम्ही पसरवायचा प्रयत्न करू नका, काही नको. छोटा स्पून घ्या, एक राऊंड आपली जी पळी असते वरणाची जी ती घेतली तरी चालेल. अलगद सोडा, तो आपोआप राऊंड शेप होईल. माहिती आहे फर्स्ट टाइम तुम्हाला ते थोडंसं करताना अवघड जाईल, पण नंतरचे तुमचे नक्की व्यवस्थित. तर मी एक बॅच मालपोह्याची फ्राय करण्यासाठी ॲड केलेली होती आणि ते आपल्याला छान दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मालपोहा हे फ्राय करायला घ्याल तेलाचं टेम्परेचर हे मीडियम हवे. हाय फ्लेम जर झालं असेल किंवा तेल आपण तुमच्याकडून चुकून जास्त गरम झालेलं असेल तर आपला मालपोहा जळण्याचे चान्सेस असतात, कारण की त्याच्यात आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे. मिल्क पावडर जेव्हा आपण डिरेक्टली फ्राय करायला यूज करतो तेव्हा पटकन जळायचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याचे एक आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं आहे की व्यवस्थित तेलाचं टेम्परेचर हे मीडियम हवं, जास्त हाय पण नको. आता मी काय केलेलं आहे, तळलेला मालपोहा जो होता तो डिरेक्टली जे साखरेचा पाक बनवलेला होता मी त्याच्यात ॲड केलेलं होतं. तर कसं असतं की जर तुमचा पाक थंड असेल तर तुम्ही गरम मालपोहा डिरेक्टली ते पाक बनवलेला असतो त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. बट तुमचा जर पाक जर गरम असेल, जस्ट तुम्ही केलेला असेल, तर तुम्ही काय करा, मालपोहा थोडासा
थंड झाल्यानंतर मग तुम्ही त्या पाकात ॲड करा, म्हणजे पाक व्यवस्थित शोषला जातो मालपोहामध्ये आणि आपले छान असे ज्युसी सॉफ्ट मालपोहा बनतात. काही जण रबडी बनवून ह्या मालपोह्यावर सर्व करतात. खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकून पण सर्व करता येतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रबडी बनवून पण तसा मालपोहा बनवू शकता. तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला नक्की कमेंट करा. जर तुम्हाला रबडी मालपोहा बघायचा असेल तर मी नक्की माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो डिटेलवाला रेसिपी घेऊन येईन. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सगळे अपकमिंग नोटिफिकेशन येत राहतील. आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद करत आहात, जेणेकरून माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, आणि तुमचे मनापासून मी आभार मानते.